बोर्ली पंचायतांमध्ये पारंपरिक शिमगोत्सवाला सुरुवात। गावोगावी खेळी निघाले। अवळी दवळी आणि लाभ खेळातून शिमगोत्सवाची चाहूल। श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचायतांमध्ये होळीचा सण पारंपरिक पद्धतीने जल्लोषात साजरा केला जातो। जिल्ह्यात विविध ठिकाणी होळी साजरी करण्यात येते, मात्र येथील शिमगोत्सव वैशिष्ट्यपूर्ण ओळखला जातो। शिमगोत्सवाची चाहूल लागते ती होळीच्या 15 ते 20 दिवस आधी। गावोगावी महिलांकडून ग्रामदेवतेसाठी गायनातून प्रार्थना केली जाते, ती अवळी दवळी या खेळामधून। तर दुसरीकडे तरुण मंडळी चौकातून लाभ खेळ खेळताना दिसत आहेत। आज ही या पारंपरिक पद्धतीने खेळाने शिमगोत्सवाची सुरुवात झाली असे दिसून येते। बोर्ली पंचायतांमध्ये शिमगोत्सव सणाचं कौतुक काही निराळच आहे। खेड्यापाड्यातून ते शहरांपर्यंत या उत्सवाचं महत्त्व सारख्याच प्रमाणात असल्याचं आढळून येतं। सासूर वाशिन देवी माहेरी येण्याची उत्सुकता येथील महिलांमध्ये शिमग्या अगोदरच दिसून येते। तिच्या येण्याने अवळी दवळी या खेळामधून शिमगोत्सव उत्सव साजरा करण्याची परंपरा आजही जपली जात आहे। फाल्गुनात पंचक्रोशीतील गावोगावी गायनातून आनंदाचा नाद घुमू लागतो। त्यामुळे शिमगोत्सवाची बोर्लीत चाहूल लागते। पंचमीला पहिल्या होळीचे प्रारंभ होते। होळीच्या पूर्वसंध्येला वाजत गाजत ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर होळी तयार केली जाते। खास गणवेश परिधान केलेले गावागावातील खेळे होळीच्या आधी साधारण 4-5 दिवस घराबाहेर पडतात। विशेष म्हणजे हे खेळे अनवाणी असतात। शेजारील गावातील प्रत्येक घरात डफ, टाळ, मृदुंगाच्या तालावर नाचल्यानंतर होळीच्या पूर्वसंध्येला हे खेळे माघारी परततात। घराच्या अंगणात नाचणाऱ्या खेळांच्या चमूला ओवाळणी घालण्याची प्रथा आहे। होळीला पूजन करून नैवेद्य दाखवला जातो आणि खास पद्धतीने गाराणे घातले जाते। गावकरी होळीला नारळ अर्पण करतात आणि नवस फेडतात। होळीनंतर दुसऱ्या दिवशी ग्रामदेवतेची पालखी घरोघरी येते। ग्रामदेवतेचे मनोभावे पूजन केले जाते। पुढे 5 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचे जागरण करण्यात येते। तर शेवटच्या दिवशी पालखी सोहळ्याला गुलालाची उधळण करत मोठ्या उत्साहात वैशिष्ट्यपूर्ण शिमगोत्सवाची सांगता करण्यात येते।